हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कशात सगळे बरे असाल आशा करतो मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर ना किल्ले घेणे, किल्ल्यांची डागडुजी करणे आणि किल्ले बांधण्याचा जोरदार कार्यक्रम हाती घेतला. कोकण किनाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे एक केंद्रस्थान असावे असा छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चय केला. सह्याद्रीच्या रांगांमधील डोंगर रांगेच्या माथ्यावर कोल्हापूरच्या वायव्येस 20 किलोमीटर अंतरावर समुद्र सपाटीपासून 845 मीटरवर असलेला आपला पन्हाळगड किल्ला. तर मित्रांनो, आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. मला पन्हाळगड किल्ला हा एका व्हिडिओच्या भागात दाखवता येणार नाही, त्याचे भाग होतील. कारण मला जेवढं कमी बोलता येईल आणि जेवढं जास्त दाखवता येईल मी तेवढा प्रयत्न करत असतो मित्रांनो. जास्त बोलण्यात न वेळ घालवता आपण प्रवासाला लागू. तर मित्रांनो, आपण पन्हाळगडावर आल्यावर समोरच वीरबाजी प्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा लक्ष वेधून घेतो. इथून इकडे एक रस्ता जातो आणि इकडे एक रस्ता जातो. तर आपण बघू पहिला. चला. हा जो रस्ता जातो तो धान्य कोठार आणि सज्जा कोटीकडे जातो आणि हा जो रस्ता आहे तो 3 दरवाजाकडे जातो. पहिला आपण 3 दरवाजाकडे जाऊ, मग आपण तिकडे जाऊ. तर मित्रांनो, आपण ही जी पहिली वास्तू बघणार आहे, अंधारबाव, ही इमारत 3 मजली आहे. आदिलशाहच्या काळात ती बांधलेली आहे. चुना गुळ माती याच्यामध्ये या इमारतीचं बांधकाम झाले. तर आपण ही वास्तू जवळून बघत चालतो. तर मित्रांनो, हा जो पहिला मजला दिसतोय हा पहारेकरांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. दुसरा मजला आहे, तुम्ही तुम्हाला खाली गेल्यानंतर सांगतो त्याची माहिती. हा पहिला मजला मी तुम्हाला दाखवतो. चला. इथे पहारेकरी राहायचे. पहिला पहारेकऱ्यांची राहण्याची व्यवस्था होती. हा पहिला मजला. काही खोल्या बंद आहेत. तर आपण दुसरा मजला बघू. चला. तर मित्रांनो, हा दुसरा मजला आहे, चोरवाट, गडाच्या खाली उतरण्यासाठी. आता ती बंद आहे. आता आपण जाऊ आणि बघू कशी परिस्थिती. ही आता इथं बंद स्थितीत आहे मित्रांनो. इथून गडाच्या खाली उतरण्यासाठी वाट होती. इथं एकच खोली आहे.
आपण तिसरा मजला बघू. चला. अंधार म्हणजे काळोख आणि बाव म्हणजे विहीर, अंधारात असलेली विहीर. तर मित्रांनो, आपण तिसऱ्या मजल्याजवळ आले. हा तिसरा मजला तळ मजला आहे आणि इथे विहीर आहे. या विहिरीचं नाव अंधार बाव आहे. 3 ते 4 फूट फक्त खोल पाणी आहे. ह्या पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे कधीही पाणी आटत नाही आणि आता कोण पाणी पित नाही. ठीक आहे, आपण पुढल्या वास्तूला बघू. आपण आता पाहिलं विहिरीत पाण्याच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. चोरवाट ह्या ठिकाणी आलो. ह्या ठिकाणी पण पाण्याच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. माझा एक मेसेज आहे मित्रांनो, आपण ज्यावेळी पाण्याची बाटली घेतो एकतरी आपण डस्टबिन मध्ये टाकू संपल्यावर पाणी, किंवा आपल्याजवळ वापस ठेवू. आपल्या स्वराज्यासाठी आपल्या मावळ्यांनी रक्त सांडले मित्रांनो. आपण गडावर आलो अशा बाटल्या फेकल्यावर कसं होणार विचार करा. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुस्तके सजेस्ट करेन. पहिले पुस्तक किका चौधरी यांचे कोल्हापूर जिल्हा. दुसरे पुस्तक अशोक महादेव शास्त्री जोशी यांचे पन्हागड ते विशाळगड. तिसरे पुस्तक हिंदूराव बा वरपे यांचे ऐतिहासिक किल्ले पन्हागड. यातून तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल. मित्रांनो, ही वाट 3 दरवाजाला जाते. इथे ग्रिल आहे, आज जायला परमिशन नाही इथे. आणि समोर एक छोटा दरवाजा आहे, दाखवतो तुम्हाला. तो छोटा दरवाजा आहे मित्रांनो. किल्ल्याचा मेन मोठा दरवाजा बंद झाला की हा इमर्जन्सी छोटा दरवाजा. इमर्जन्सी मध्ये आपला कोण माणूस बाहेर राहिला तर इथून दोरखंड टाकून आत घेतले जायचे. पलीकडून खिडकी आहे छोटी इमर्जन्सी, तिथून छोटा दरवाजा आहे. आपण पलीकडची खिडकी बघू, पण पहिला आपण 3 दरवाजा पाहू, मग पलीकडची खिडकी बघू. त्या काळचा मेन एंट्रन्स 3 दरवाजा. तर आपण 3 दरवाजा या वास्तूच्या आतमध्ये आलोय. ह्याचं बांधकाम 3 वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. तर आपण ते वास्तूचं बांधकाम बघूया. त्या काळचा मेन दरवाजा, हा मेन एंट्रन्स, ह्याचं बांधकाम हेमाडपंथी झालेलं आहे. हे दगड एकावर एक ठेवल्यासारखे वाटतात, पण हे आतून दगड लॉक आहेत. हे दगड तुम्हाला दाखवतो, घ्या दाखव. हे आपण पहिलं बांधकाम बघितलं. दुसरं बांधकाम आतमध्ये आपण बघूया. या ठिकाणी दुसरं बांधकाम झाले. दुसरं बांधकाम चुना, गुळ आणि विशिष्ट प्रकारची माती यामध्ये बांधकाम झाले. तुम्ही बघू शकताय. तिसरं बांधकाम पुढे दाखवते.
हे तिसरं बांधकाम. हे बांधकाम सिस्या पद्धतीने झालेलं आहे. पूर्णपणे भक्कम स्थितीतलं बांधकाम आहे. तुम्ही इथं बघू शकताय, हा सिस्सा आहे पूर्णपणे. या साईडला पूर्णपणे सिस्सा आहे. या वास्तूचं बांधकाम पूर्णपणे सिस्स्यामध्ये झाले. एवढं भक्कम स्थितीत हे बांधकाम झालेलं आहे. तोफा मारल्या तरी पडणार नाही, एवढी भक्कम वास्तू आहे. छत्रपती शिवाजी महाराज या दरवाज्यातून आत आले. तिथे या चौकात त्यांचं स्वागत झालं. अफजल खानाला त्यांनी मारल्यामुळे त्यांच्यावर सुवर्ण मुद्रा उधळल्या गेल्या. आणि हे जे वरती चित्र दिसतंय हे त्यांच्या आठवणीत काढलेलं आहे. तर हे तुम्हाला जवळून दाखवतो. हत्ती छोटे आणि सिंह मोठे, असं का? तर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, असं का? अफजल खान ताकदवर होता, पण काही उपयोग नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 365 किल्ले जिंकले, युक्तीने जिंकले, ताकदीने नाही. म्हणून सिंह मोठे छत्रपती शिवाजी महाराज, हत्ती बारके अफजल खान. या चौकात एक विहीर आहे, विष्णू तीर्थ कुंड, ती दाखवतो मी तुम्हाला. चला. या विहिरीचं एक वैशिष्ट्य आहे, पावसाळ्यात भरत नाही, उन्हाळ्यात आटत नाही, पाणी कितीही काढलं पाणी संपत नाही. पाणी पिण्यासाठी वापरतात मित्रांनो, लोह खनिजयुक्त पाणी आहे. तुम्हाला दाखवतो मी. इथं थोडीशी जागा ओपन आहे, दोरखण करून घागर इथं आतून सोडायची आणि पाणी पिण्यासाठी वापरतात. हे थोडीशी जागा ओपन त्यासाठी ठेवलेली आहे, बाकी सगळी ग्रिल मारलेली. मित्रांनो, आपण 3 दरवाजाच्या पहिल्या दरवाजाजवळ आलो. तर पहिल्या दरवाजाला डबल लॉक असायचं. ते कशा पद्धतीचं असायचं तर मी तुम्हाला दाखवतो. तिथे दरवाजा असायचा इथे, आणि तिथून इथपर्यंत आगळ अडसळ टाकायची, त्यामुळे डबल लॉक व्हायचं. हत्तीन जरी धडक दिली तरी दरवाजा मागे सरकणार नाही, अशा पद्धतीचा ह्या ठिकाणी एक भक्कम दरवाजा असायचा. हा पहिला दरवाजा झाला. तो दुसरा दरवाजा आहे, मी तिथे दाखवतो. आणि हा दुसरा दरवाजा मित्रांनो, हा तो पहिला दरवाजा दाखवला मी तुम्हाला. हा दुसरा दरवाजा, त्या काळचा दुसरा दरवाजा. या ठिकाणी असा दरवाजा असायचा. हा झाला दुसरा दरवाजा मित्रांनो. त्याला काय डबल लॉक वगैरे सिस्टीम नव्हती. तिसरा दरवाजा आता आहे, तो दाखवतो मी मित्रांनो. हा झाला तिसरा दरवाजा. तिसरा दरवाजा ह्या ठिकाणी असायचा, म्हणून या वास्तूला 3 दरवाजा असं म्हटलेलं आहे. किल्ल्याचे मेन दरवाजे रात्री बंद झाले की सकाळशिवाय उघडायचे नाहीत. तर इमर्जन्सी मध्ये माणूस बाहेर गेला तर आत कसे घेतले जायचे? ही खिडकी दिसते मित्रांनो, इथून आत घेतलं जायचं. इथून दोरखंड टाकलं जायचं, दोरखंड मधून आत घेतलं जायचं. आत छोटा दरवाजा, बाहेर खिडकी आहे. किल्ल्याचा मेन एंट्रन्स त्या काळी 3 दरवाजा. इथं समोर 2 दरवाजे दिसतात, तिसरा आत दरवाजा आहे. तर असं का? तोप मारली तर तोप कशी जाणार मित्रांनो? सरळ जाणार, गाडीसारखी अशी तिरकी तर जाणार नाही. त्यासाठी तिसरा दरवाजा सेपरेट ठेवलेला आहे. तोपेने समोरचे तुम्ही 2 दरवाजे तोडू शकता, तिसरा कसा तोडणार? त्यासाठी तो तिसरा दरवाजा वेगळा ठेवलेला आहे. तोपेने 2 दरवाजे तुटले तर तिसरा दरवाजा शाबूत राहावा, यासाठी तिसरा दरवाजा वेगळा ठेवलेला आहे. त्या काळी किल्ल्याचा मेन एंट्रन्स 3 दरवाजा. सिद्दी जोहरने वेढा का दिला? कारण हा त्याला दरवाजा तोडता आला नाही. तोफांचा मारा केला, तर तोफा लागल्या कुठे तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे दिसते का? इथे एक तोप लागली, इथे एक तोप लागली, आणि इथे एक तोप लागली मित्रांनो. या ठिकाणी तोफा लागल्या. सिद्दी जोहरला हा दरवाजा तोडताच आला नाही, त्यासाठी त्याने तोफांचा मारा केला. तर मित्रांनो, मी हा भाग इथंच थांबवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटू पुढील भागात.